नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत बापू सावरवडे, लठ्ठी एज्युकेशन सोसायटी, सांगली संचालित श्रीमती अक्काताई नारायण हायस्कूल तत्वाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावरवडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वी यांच्यासाठी स्टडी ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचा अभ्यास या प्रकरणाकडे जाणार आहोत. आणि या प्रकरणाकडे जात असताना सर्वप्रथम ध्वनी म्हणजे काय, सध्या मी जे बोलतो आहे हे बोलणं या डिव्हाइसपर्यंत कसं पोहोचते किंवा डिव्हाइसपासून तुमच्या कानांच्या पर्यंत तो आवाज कसा पोहोचतोय याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. आणि त्यापूर्वी आवाज निर्माण होतोच कसा याच्याबद्दल आपण थोडंसं पाहूया. मी काही छोट्या कृती, काही छोट्या छोट्या प्रयोगांचा या ठिकाणी सादरीकरण करणार आहे आणि ते आपण जरूर सर्वांनी पहा. साधी गोष्ट आहे, आपण टाळी वाजवतो. टाळी वाजवतो तेव्हा नेमकं काय घडतं? आपण सरळ पाहिलेलं आहे, दोन वस्तू एकमेकांवर आदळलेली आहेत आणि असे आदळल्यामुळं आवाज निर्माण होतोय आणि त्याच्या काहीतरी लहरी किंवा ते आपल्या कानांपर्यंत येऊन पोहोचतो. ते कसं पोहोचतं ते आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. पण पहिल्यांदा दोन वस्तू एकमेकांच्यावर आघात त्यांचा झाला तर काहीतरी घडतं आणि आवाज येतो, इतकं तरी आपल्याला नक्की लक्षात आलं असेल. दॅट मीन्स टू ऑब्जेक्ट्स आर हिट ऑन वन अनदर, देन साऊंड इज क्रिएटेड. व्हॉट हॅपन्स इन धिस हिटिंग प्रोसेस दॅट वी विल डिस्कस लॅटर. ओके, हा एक मुद्दा झाला. याच्यानंतर मी आणखी काही कृती आपल्यासमोर सादर करतोय. आपण सुद्धा अशा प्रकारच्या काही कृती जरूर करून पहा. पाहूयात आपण. मित्रांनो, या ठिकाणी माझ्याकडं हे दोन कोरुगेटेड पाईप्स आहेत आणि या दोन कोरुगेटेड पाईप्सच्या साहाय्यानं मी आपल्यासमोर काही कृती सादर करणार आहे. पाहूयात आपण. मी काय करतोय, सध्या या ठिकाणी यापैकी एक पाईप आहे आणि ही एक पाईप मी हवेमध्ये गरागरा फिरवते. आय एम रोटेटिंग दिस पाईप, कोरुगेटेड पाईप इन एअर, अँड देन व्हॉट हॅपन्स यू कॅन सी और यू कॅन ऑल्सो लिसन केअरफुली. ओके, परत एकदा ऐका. A whistling sound is produced. It's okay. Now, again, I am taking another pipe, and by rotating this pipe, listen what happens. Nothing is happening. That means sound is not produced. Why? मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेऊया याच्यामध्ये की ही जी पाईप आहे ही पाईप पोकळ आहे, पूर्णपणानं पोकळ आहे, याच्यामध्ये पॅसेज तयार आहे. परंतु या पाईपमध्ये मात्र मी काही ब्लॉक केलेलं आहे, एअर पाईप ब्लॉक केलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही मी अडथळा निर्माण केलेला आहे, याच्यातून हवा पास होत नाहीये. हवा ज्या अर्थी पास होत नाहीये त्या अर्थी यातल्या कोरुगेशन्सवरून हवा पास होत नाहीये, म्हणजे तिथं व्हायब्रेशन्स हवेचे होत नाही आहेत. आणि इथं मात्र याच्यातून आतून हवा पास होते आहे आणि त्याच्यामधून व्हिस्लिंग साऊंड तयार होते. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की या ठिकाणी हवा व्हायब्रेट व्हायला पाहिजे, हवेवर काहीतरी दाब निर्माण व्हायला पाहिजे, दाब आणि कमी दाब असण्याची परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे, तर साऊंड वेव्स तयार होणार आहे. इतकं आपल्याला नक्की लक्षात आलं असेल. Okay, that means on air there must be production of more pressure and less pressure, and that variations when reach up to our ears, then we can sense the sound. तर आता मित्रांनो, आपण आणखी दोन कृती करून पाहू की ज्याच्यामध्ये मी आपल्याला काही एक ट्युनिंग फोर्क दाखवणार आहे, म्हणजे एक नाद काटा दाखवणार आहे. आणि हा जो नाद काटा आहे म्हणजे ट्युनिंग फोर्क आहे तो
एका वस्तूवर मी आदळणार आहे आणि तो आदळल्यानंतर त्याच्यापासून काही आवाज येतो का ते आपण पाहू. पहा तर मग, पहा, याला म्हणतात ट्युनिंग फोर्क. This tuning fork has this handle and these are the two prongs. Okay, now listen. Once again, आवाज ऐकू येत असेल? ओके. नाव आता या ट्युनिंग फोर्क मध्ये व्हायब्रेशन चालू आहेत आणि ते अजूनही चालू आहेत. ओके, ठीक आहे. आता थोडंसं आपण पाहूया. मी एक वेगळा प्रयोग करतोय. हा ट्युनिंग फोर्क जो आहे हा मी पुन्हा एकदा स्ट्राईक करतो. आता व्हायब्रेशन्स कमी होत चाललेले असल्यामुळं इंटेन्सिटी इतकी कदाचित क्लिअर येणार नाही, म्हणून मी परत एकदा ट्युनिंग फोर्क स्ट्राईक करतो आणि इथं जो हा व्हाईट बोर्ड आहे या व्हाईट बोर्डवर मी ट्युनिंग फोर्क ठेवतोय एका ठिकाणी. त्यानंतर काय घडतं त्याचं आपण जरूर निरीक्षण करा. I am placing this tuning fork on the board and lifting it up. Once again. मित्रांनो, आपल्याला लक्षात आलं असेल की ज्या वेळेला मी ट्युनिंग फोर्क व्हाईट बोर्डवर टेकवला त्यावेळेला एक वेगळा असा आवाज आलेला आहे आणि ज्या वेळेला तो टेकवलेला नाही त्यावेळेला फक्त ट्युनिंग फोर्कचा आवाज असणार आहे आणि तोही माझ्या या डिव्हाइस पासून लांब असल्यामुळं कदाचित तो आवाज ऐकलेला नाहीये, परंतु बोर्डवर टेकवल्यावर मात्र त्याचा आवाज आलेला आहे. What this indicates? What happens is the vibrations which are produced in the tuning fork, these are transferred to this whiteboard, and now the whiteboard starts to vibrate, and due to the vibration of this whiteboard different type of sound is produced, and that sound is heard by you. आणि तो आवाज आपण सर्वांनी ऐकलेला आहे. मग हा वेगळा का झाला? मित्रांनो, लक्षात घ्या की त्या ट्युनिंग फोर्क मध्ये असलेली जी एनर्जी होती ही एनर्जी आपण कोणाकडे ट्रान्सफर केली? या व्हाईट बोर्डकडे ट्रान्सफर केली आणि त्या व्हाईट बोर्डच्या व्हायब्रेशन नंतर त्याचा संपूर्ण पृष्ठभाग ज्या वेळेला व्हायब्रेट व्हायला लागला, थरथरायला लागला, त्यावेळेला हा आवाज आपल्या कानांच्या पर्यंत ऐकू आलेला आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कोणत्याही एखाद्या पृष्ठभागाचं थरथरणं झालं, व्हायब्रेशन ऑफ एनी सरफेस is taking place, then sound is produced. आता ही प्रक्रिया नेमकी घडते कशी ते मी ट्युनिंग फोर्कच्या साहाय्यानेच आपल्याला स्पष्ट करू इच्छितो. पहा, ट्युनिंग फोर्क आहे, याच्याकडे थोडंसं आपण बारकाईने लक्ष जर दिलं तर आपल्याला लक्षात येईल ट्युनिंग फोर्क सध्या आपण जर पाहिला असेल काळजीपूर्वक तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये फारशा हालचाली अशा काही वेगळ्या दिसत नाहीत. परंतु जर मी आता याला स्ट्राईक केलं, हिट केलं तर काय घडतं याचं सुद्धा आपण बारकाईनं निरीक्षण करा. अतिशय सौम्य असं त्याचं किंवा अतिशय थोड्या प्रमाणामध्ये त्याचं विचलन होत आहे. पुढं मागं हे प्रॉन्ग्स हालत आहेत हे कदाचित दिसलं असेल, सूक्ष्म पातळीवरती दिसलं नसेल कदाचित, परंतु पहा मी परत एकदा ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हेच व्हायब्रेशन्स मी माझ्या ब्लूटूथ डिव्हाइसच्या जवळ आणते आणि मग आता आपल्याला आवाज ऐकू येईल. अर्थात डिस्टन्स मेक्स डिफरन्स. लांब अंतरावर असताना आवाज नीट ऐकू येणार नाही, परंतु जवळ आल्यानंतर आवाज ऐकू येतो. थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. आणखी काही वेगळ्या ठिकाणी आपण गेलो मी सध्या काचेच्या खिडकीवर हे ठेवलेलं आहे तर आणखी थोडासा वेगळा आवाज येतो. म्हणजे त्या पृष्ठभागांचं थरथरणं झालं तर आवाज निर्माण होतो हे आपल्याला लक्षात येतं. मग हे घडतं कसं आपण थोडंसं पाहूया. When these prongs are hit by any
soft solid material, then this arm of this tuning fork starts to vibrate, and when it starts to vibrate, when it comes in outward direction, then the air which is present in this close vicinity of this prong gets pressed, or a pressure is created on the air. Now again, when this prong comes to its original position or to the inner side, then it creates less pressure on air, and this greater pressure and lower pressure creates compression and rarefaction of air. म्हणजे हवेमध्ये कॉम्प्रेशन म्हणजे जास्त दाब निर्माण झाला तर हवेमध्ये संपीडन तयार होतं, आणि जेव्हा हा प्रॉंग किंवा त्याचा आर्म आतल्या बाजूला येईल त्यावेळेला तिथं हवेवर म्हणजे इकडच्या बाजूला असलेल्या हवेवर कमी दाब निर्माण होणार आहे. त्यालाच आपण विरलन किंवा रॅरिफॅक्शन असं म्हणणार आहोत. आणि मग या कॉम्प्रेशन आणि रॅरिफॅक्शन चा किंवा कॉम्प्रेशन आणि रॅरिफॅक्शनची एक जोड तयार होते. तसं पुढच्या ऑसिलेशनच्या वेळेला, पुढच्या थरथरण्याच्या प्रक्रियेच्या वेळेला आणखी एक कॉम्प्रेशन रॅरिफॅक्शन, आणखी पुढच्या थरथरण्याच्या वेळेला कॉम्प्रेशन रॅरिफॅक्शन, अशा प्रकारचे कॉम्प्रेशन रॅरिफॅक्शन असे वेव्स तयार होतात, आणि हे वेव्स पुढे सरकतात, आणि ते ज्या वेळेला आपल्या कानाच्या पडद्यावर येऊन आदळतात, कानाचा पडदा पण थरथरायला लागतो, आणि त्याचं जे सेन्सेशन आहे ते आपल्याला मेंदूपर्यंत जाऊन पोहोचतं, and that is the sensation of hearing. That means now the vibrations are produced like this. When the prong moves in forward and backward direction, then when it moves in forward direction, it creates compression on air. म्हणजे तिथले पार्टिकल्स सगळे एकत्र येणार, कॉम्प्रेस होणार, म्हणून कॉम्प्रेशन होईल. And when it moves in backward direction, it creates rarefaction. That means less pressure or less density of the particles will be created. Such a pair of compressions and rarefactions are created one after another, and these waves reach up to the human ear or ear of any animal, and then it can sense the sound. How? The eardrum or the tympanum of the individual starts to vibrate, and that vibration sensation is recognized and it is communicated with the brain, and then that animal can listen the sound or hear the sound. Okay, म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ध्वनी तरंगांचा आपल्याला विचार करता येईल. अगदी याच पद्धतीनं आपण लहानपणी काही खेळ केले असणं शक्य आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, 2 डबे घेतो आणि या 2 डब्यांच्या मध्ये दोरा बांधतो, बरोबर मध्यावर या ठिकाणी बांधला. या पद्धतीनं आपण सुद्धा हा खेळ जरूर करा. आणि इकडं सुद्धा अशाच पद्धतीनं बटणं बांधलेली आहेत, हा दोरा बांधलेला आहे. या दोऱ्याला जर ताण दिला आणि असा ताण दिलेल्या अवस्थेमध्ये आपण एका बाजूनी म्हणजे थोडंसं मी या ठिकाणी हे दाखवतोय, दोरा ताणलेल्या अवस्थेमध्ये इथं जर आपण बोलायला लागलो तर याच्यामधून तयार होणारे जे व्हायब्रेशन्स आहेत, हे व्हायब्रेशन्स या दोरीतून पलीकडच्या या वाटीपर्यंत किंवा या कपपर्यंत जातात, आणि पलीकडच्या व्यक्तीला आपण जे बोलतो आहोत ते स्पष्ट ऐकू जातं. परंतु जर या दोरीमध्ये ताण नसेल तर मात्र हा आवाज ऐकू जाणार नाही. तो हवेतून जेवढा जाईल तिथपर्यंतच जाईल, परंतु या दोरीतून जाणारा मात्र आवाज त्यांना पोहोचणार नाही. हा प्रयोग आपण जरूर करून पाहण्यासारखा आहे. आईस्क्रीमचे 2 कप घेतलेले आहेत, आणि या कपमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं दोरीचा ताण निर्माण करून एक फोन आपल्याला तयार करता येऊ शकेल. हा प्रयोग सहज करून पाहता येण्यासारखा आहे. आपण सर्वांनी सुद्धा तो जरूर करून पाहावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि मग आपल्याला लक्षात येईल की वेव्स म्हणजे काय, साऊंड वेव्स म्हणजे काय, आणि मग ते साऊंड वेव्स कसे पोहोचतात हे आपल्याला नक्की लक्षात येईल. मित्रांनो, आपण आणखी एक छोटीशी कृती करणार आहोत. आपण पाहत असाल माझ्याकडं स्ट्रॉ आहे पातळ असा, आणि या स्ट्रॉच्या एका बाजूला मी याची टोकं या पद्धतीनं उडवलेली आहेत, आणि हे थोडंसं मी ऑलरेडी तयार केलेलं आहे.
पुन्हा एकदा आपण नंतर दुसरा प्रयत्न सुद्धा करून पाहूच. तर या ठिकाणी हे जो चपट केलेलं तोंड आहे, या तोंडाकडून मी काय करतोय, त्याच्यामध्ये हवा फुंकतोय आणि पाहूया काय घडतं. साऊंड तयार होतोय. ओके, परत एकदा आपण करून पाहूया. आधीच ऑलरेडी तयार असल्यामुळं कदाचित काही लोकांना ते वेगळं वाटेल, काहीतरी ट्रिक वाटेल, परंतु ही ट्रिक नाही आहे, ही साधी वैज्ञानिक घटना आहे. तर हे कट केलेले आणि कट केलेले ही जी टोक आहेत ही थोडीशी मी काय करतोय, इथं प्रेस करतोय, कारण एअर पॅसेज हा आपल्याला शॉर्ट करायचा, छोटा करायचा आहे. एअर पॅसेज छोटा केल्याशिवाय आपल्याला त्याचा तो इफेक्ट मिळवता येणार नाही. त्याचे कारण आपण पुढं सांगतो. आपल्याला लक्षात आलंच असेल काय घडते. ओके, म्हणजे इथं जेव्हा मी हवा फुंकतोय त्यावेळेला ही जी काही कट एंड्स आहेत, हे कट एंड्स त्यांची व्हायब्रेशन्स होतात. म्हणजे हवा पास झाली की पुढे जातं आणि हे फटफट फटफट आपटत राहतात आणि त्यामुळं हवेवर इथून बाहेर पडणाऱ्या दाब निर्माण होतो. म्हणजेच कॉम्प्रेशन रॅरिफॅक्शनच्या अल्टरनेट वेव्स तयार होतात आणि ह्या वेव्स तिथून बाहेर पडल्या तर त्या हवेतून सगळीकडं पसरतात आणि म्हणून आपल्याला एक वेगळा आवाज ऐकायला मिळतो. याचे आणखी काही प्रयोग सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबू. माझा हा व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थितपणानं पाहिला आणि पुढेही अशा प्रकारचे अनेक प्रयोग आपण पाहत राहणार आहोत. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. धन्यवाद.